नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जुळल्या रेशीम गाठी भाग 21. कामावरून थोड्या वेळात दोघेही घरी पोहोचले. गाडीतून उतरण्यासाठी गीतिकाने दरवाजा उघडला. तिच्या काहीतरी लक्षात आलं तसं ती मागे वळली. तिने त्याचा हात हातात घेतला. रिंग मास्टर, एक सांगू, कदाचित तुम्हाला माझं बोलणं मूर्खपणाच वाटेल, पण तुम्ही माझ्यासाठी एखादी गोष्ट मनात आणलीत आणि ती घडणार नाही असं कधीच होणार नाही, हा विश्वास आहे माझा. प्रेम म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही, पण तुम्ही माझ्यासाठी माझी लाईफलाईन आहात हे नक्की. गीतिकाने अलगद त्याच्या हातावर ओठ टेकवलं आणि धावतच आत निघून गेली. तिचं बोलणं ऐकून देवांशने समाधानाने डोळे मिटून सीटवर डोकं ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. गाडी व्यवस्थित लावून देवांश आत निघून आला. देवांश, जा पटकन फ्रेश होणे, जेवण घेऊ, आई म्हणाल्या. हो आलोच. देवांश चेंज करण्यासाठी रूममध्ये निघून आला. तो आला तेव्हा गीतिका चेंज करून खाली जायला निघाली. ती जायला निघताना देवांशने तिचा हात धरला. रिंग मास्टर, जेवणाची तयारी घ्यायची, हात सोडा ना, गीतिका म्हणाली. तू तुझ्या लाईफलाईनला जे प्रिशियस गिफ्ट दिलं त्याचं रिटर्न गिफ्ट द्यायला नको का, देवांश हसत म्हणाला. काय देणार तुम्ही, गीतिका म्हणाली. दाखवतो ना. देवांश तिला जवळ ओढून तिच्या नजरेत पाहू लागला. ती डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहू लागली. त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. गीतिका डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या अनपेक्षित कृतीने ती भांबावून गेली. वहिनी, जेवायला येत आहे ना, आम्ही वाट पाहतोय, बाहेरून रेणूची हाक आली. हो हो आले. गीतिका जायला वळली. गीत, डोर तिकडे आहे, तू इकडे कुठे चाललीस, देवांश म्हणाला. हां जाते. गीतिका दरवाजा उघडत पळत खाली निघून गेली. ती गेली तसं देवांश हसायला लागला. फ्रेश होऊन देवांश खाली निघून आला. जेवताना गीतिका शांत शांत होती. मध्येच हसायची, मध्येच स्वतःशी लाजायची. देवांशची अवस्था काही वेगळी नव्हती. तो गालातल्या गालात हसत होता. रेणू दोघांचं वागणं ऑब्झर्व करत होती. तिला त्यांच्याकडे पाहून हसायला येत होतं. पाऊस थांबल्यामुळे जेवण झाल्यावर देवांश बाहेर निघून आला. त्याच्या मागोमाग रेणू बाहेर निघून आली. दादू, उद्या माझी गाडी जरा गॅरेजला नेऊन दे, रेणू म्हणाली. हो देणार आहे. दिवाळीत तुझ्यासाठी नवीन गाडी घेऊ, भाऊबीज भेट, देवांश म्हणाला. सिरियसली दादू, लव्ह यू, रेणू खुश होत म्हणाली. मी टू डिअर, देवांश म्हणाला. दादू, आज जेवताना तुमचं काय चालू होतं, रेणू डोळे बारीक करत म्हणाली. जेवताना काय चालणार, जेवत होतो, देवांश म्हणाला. एक खोटं नको बोलू तू, सांग ना, वहिनी काय बोलली का तुला, रेणू म्हणाली. स्पेसिफिक असं काय बोलली नाही, पण ती कशी आहे माहिती आहे ना तुला, बोलता बोलता मनातील बरेच काही बोलून जाते, देवांश म्हणाला. ते आहेच, पण तुम्ही दोघे आज खूप खुश दिसताय, मस्त वाटतं तुम्हाला असं पाहून, रेणू म्हणाली. बरं चल, मला स्टडी आहे, मी जाते, तू येणार आहेस का रूममध्ये, रेणू म्हणाली. आत्ता नको, गीतिका स्टडी करत बसली असेल, तिला डिस्टर्ब नको, देवांश म्हणाला. ओ, बायकोची किती रे काळजी तुला, पण खरं आहे, तू गेलास तर ती तुझ्याशी बडबडत बसेल. पण तुलाही स्टडी असेल ना, रेणू म्हणाली. हो ना, फायनल सबमिशन जवळ आलंय, देवांश म्हणाला. दादू, आता तुला डॉक्टरेट मिळणार ना, किती मस्त ना, मला तर हा स्टडी करायलाही कठीण जातो, तू कसं काय जमतं काय माहिती, रेणू म्हणाली. आवड असलं की सगळं जमतं. उद्यापासून मीही थोडा बिझी असणार आहे. आता मुलांकडे जास्त लक्ष द्यायला हवे. संध्याकाळचा पूर्ण वेळ तिकडे जाईल. त्यात पाऊस सुरू झाला म्हणजे तिथली कंडिशन काय असते ते तर तुला माहिती आहेच, देवांश म्हणाला. हो तेही आहेच, पण सांभाळून कर. पाऊस वगैरे जास्त असेल तेव्हा काळजी घेत जा, रेणू म्हणाली. हो बरं चल, तू स्टडी कर जा, मी आईबाबांसोबत बोलून येतो, देवांश म्हणाला. हो चालेल. रेणू स्टडी करायला म्हणून तिच्या रूममध्ये निघून गेली. देवांश आईबाबांसोबत बोलायचं म्हणून आत निघून आला. गीतिका रूममध्ये बसून स्टडी करत होती. राहून राहून डोक्यात आज कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग नजरेसमोर येत होता. ती थोडी अस्वस्थ झाली. तिने बुक्स बाजूला ठेवले आणि गॅलरीत निघून आली. बाहेर रिमझिम बरसणारा पाऊस मनाला शांतता देऊन जात होता, पण तरीही मनात कुठेतरी अस्वस्थता होतीच. आज 10 वाजून गेले तरी देवांश रूममध्ये आला नव्हता. ती डोळे मिटून हँगिंग चेअरवर बसली आणि विचार करू लागली. इकडे दीक्षा आज झालेल्या प्रकाराबद्दल विचार करत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सुजितचा कॉल होता. कशाला फोन केलाय, दीक्षा थोडं रागावतच म्हणाली. सॉरी दीक्षा, आय नो आज आम्ही जसं रिॲक्ट झालो तसं व्हायला नको होतं, पण हे सगळं इतकं अचानक घडलं की आम्हाला काही सुचलं नाही. त्यात गौतम तिला पहिल्या दिवसापासून लाईक करतो, त्यामुळे आम्हाला हे सगळं पचवणं थोडं कठीण गेलं, सुजित म्हणाला. सुजित, मी समजू शकते की तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तसं रिॲक्ट झालात,
पण निदान तिला गुन्हेगार असल्यासारखं तरी ट्रीट करायला नको होतं. गेल्या 2 महिन्यात गीतिका तुमच्या एकासोबत तरी चुकीच्या पद्धतीने वागली का? खरं तर तिला हा ग्रुप वगैरे अजिबात पसंत नव्हतं. ती माझ्यासाठी आली. त्या जिजूंनी तिला स्वतः समजावलं म्हणून ती निदान तुमच्याशी बोलू तरी लागली. दीक्षा म्हणाली. दीक्षा, असं कसं होऊ शकतं? इथे बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडसोबत इतर मुलाने बोललेलं सहन करू शकत नाही आणि तू म्हणतेस तिचा नवरा सांगतो की तू मुलांशी बोल. हे खरंच पटण्यासारखं आहे का? सुजित अविश्वासाने म्हणाला. आय नो तुम्हाला कुणाला पटणार नाही, पण हे खरं आहे. जीजू खूप फ्री माइंडेड आहेत. गीतिकाला तिच्या मर्जीनुसार वागू देतात. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा तिच्यावर विश्वास आहे. खरं तर आजच्या मुलांनी त्यांच्यासारखा विचार करायला हवा. पण तुम्ही अजूनही बुरसटलेल्या विचारांचेच आहात, दीक्षा म्हणाली. असं नाही आहे दीक्षा, काही गोष्टी पचवणं थोडं कठीण जातं. त्यातलंच हे एक आहे, सुजित म्हणाला. असो, यापुढे आमचा तुम्हाला जराही त्रास होणार नाही, दीक्षा म्हणाली. दीक्षा प्लीज असं काय बोलतेस? एवढ्या छोट्या कारणावरून तुम्ही आमच्यासोबत असलेली मैत्री तोडणार आहात का? सुजित म्हणाला. मी तुमच्याशी बोलेन, पण ग्रुपमध्ये राहणं शक्य नाही, कारण मी गीतिकाला सोडू शकत नाही. बेस्ट फ्रेंड आहे ती माझी, दीक्षा म्हणाली. हा वेडेपणा आहे दीक्षा. हवं तर मी तिला समजावतो, सुजित म्हणाला. नाही नको, थोडे दिवस जाऊ दे मग बघू, दीक्षा म्हणाली. बरं तिचे मिस्टर काय करतात? आय मीन जॉब वगैरे, सुजित म्हणाला. जीजू कॉलेजवर प्रोफेसर आहेत, दीक्षा म्हणाली. ओ, नाव काय म्हणालीस त्यांचं? सुजित म्हणाला. देवांश जोशी, दीक्षा म्हणाली. ठीक आहे, काळजी घे, बोलू नंतर, बाय. सुजित दीक्षासोबत बोलून झालं तसं सुजितने कॉल कट केला. तो दीक्षाच्या बोलण्याचा विचार करू लागला. बराच वेळ झाला देवांश रूममध्ये आला नव्हता. गीतिका त्याची वाट पाहत थांबली होती. किती वेळ झाला देव, अजून कसे आले नाहीत? किती वाट पाहायची? काय यार, आजकाल मला त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाही. देव या ना लवकर. गीतिका गॅलरीत एरझाऱ्या मारत होती. रूमचा दरवाजा वाजला तसा तिचा चेहरा खुलला. किती वेळ झाला? रोज तर लवकर येता, मग आज का इतका उशीर झाला? गीतिका आत येत म्हणाली. वाट पाहत होतीस? देवांश म्हणाला. हो नाही म्हणजे तुम्ही लवकर येता ना, गीतिका स्वतःला सावरत म्हणाली. बरं झोपूया चल, उशीर होते. उद्या सकाळी उठून कॉलेजला जायचे, देवांश म्हणाला. माझा मूड नाही आहे देव, मला खूप अस्वस्थ वाटते. तुम्हाला समजते ना मला काय म्हणायचे ते? देव, माझं काही चुकतंय का? गीतिका म्हणाली. शांत हो गीत, मी तुला म्हणालो ना छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करायचा नसतो. तू एक काम कर, मस्तपैकी AC ऑन कर आणि झोपून जा, देवांश म्हणाला. देव, तुम्हाला माहीत आहे ना, एखादी गोष्ट मनात घोळत असेल तर मला झोप येत नाही. मी तुम्हाला झोपू देणार नाही हां, गीतिका म्हणाली. गीत प्लीज हां, आज रात्री मला झोपेतून उठवायचं नाही, देवांश म्हणाला. हो ना, मग मला आता काहीतरी असं सॉलिड सांगा जेणेकरून मला एकदम भारीवाली फिलिंग येईल, गीतिका म्हणाली. गीत, तू तुझा मूड स्वतःहून ठीक करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मी असणार आहे का? देवांश म्हणाला. का? तुम्ही मला सोडून कुणीकडे जाणार आहात? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही हां. का सारखं सारखं असं बोलता? गीतिका म्हणाली. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नको गीत. मला एवढंच सांगायचं, तू सेल्फ डिपेंड असलं पाहिजे. तुला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे. मी कामात असलो आणि तुझ्याशी बोलता आलं नाही तर समोर आलेल्या वेळेनुसार तुला वागता आलं पाहिजे. तुला तुझा मूड ठीक करता आला पाहिजे, देवांश म्हणाला. असं बोला ना मग, सारखं काय प्रत्येक वेळी मी असणार आहे का असं बोलत असता, गीतिका चिडचिड करत म्हणाली. गीत, कॉलेजमध्ये तर तू शांत शांत असते असं कळलं, पण माझ्यासमोर मात्र तोंडाची टकळी चालू, देवांश म्हणाला. असू द्या, आत्ता हे महत्त्वाचं आहे का? गीतिका म्हणाली. मग काय महत्त्वाचं आहे? गीत, मला खरं सांग, तुला कॉलेजमध्ये फ्रेंड्स वगैरे हवेत का की नकोत? देवांश म्हणाला. हवेत देव, पण असे नकोत, आय मीन समजून न घेणारे, गीतिका म्हणाली. गीत, माणूस म्हटल्यावर त्यांच्यात कमी जास्त गुण असणारच. एखाद्याचं वागणं पटलं नाही तर त्याला सोडून देणं कितपत योग्य आहे? समोरची व्यक्ती एक चान्स तर नक्की डिझर्व करतो ना. तू गेले 2 महिने तुझ्या ग्रुपमध्ये होती, तुमच्यात थोडं तरी बॉन्डिंग झालं असेल ना. त्यांना एक चान्स द्यायला काय हरकत आहे? तोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण असतं गीत. तुला कळते ना मी काय म्हणतोय ते? देवांश म्हणाला. हां समजते, मी यावर विचार करते, गीतिका म्हणाली. गुड गर्ल. बरं आता झोपूया. आजचं प्रवचन इथेच संपलं. मला रात्री झोपेतून उठवायचं नाही, देवांश म्हणाला. बघू, गीतिका म्हणाली. गीत, नाही हां, मी अजिबात उठणार नाही. तू आज रात्री मला त्रास दिलास तर बघच, देवांश म्हणाला.
म्हणजे मला त्रास होत असेल तरीही तुम्हाला उठवायचं नाही असंच ना? गीतिका म्हणाली. असं नाही गीत. बरं ते रात्रीचं रात्री पाहू, आत्ता तरी झोप. गुड नाईट. देवांशने लाईट ऑफ केली आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी गीतिका आणि दीक्षा कॉलेजला निघून आल्या. सगळेजण त्या दोघींची वाट पाहत होते. काल रात्री दीक्षासोबत बोलणं झाल्यावर सुजितचं सोनिया, रुद्रा, गौतम, रितेश सोबत या विषयावर बोलणं झालं. दोघीही गाडीवरून खाली उतरल्या. गीतिका नेहमीप्रमाणे शांतच होती. दीक्षा, मी पुढे होते, तू ये, गीतिका म्हणाली. नाही नको, मी पण तुझ्यासोबत येते, दीक्षा म्हणाली. तुला माझ्यासाठी कुणाशीही मैत्री तोडायची आवश्यकता नाही. प्लीज तू यांच्यासोबत आलीस तरी चालेल. मी क्लासरूममध्ये आहे. गीतिका पुढे निघून गेली. दीक्षा ग्रुपला जॉईन झाली. सॉरी दीक्षा, काल मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं. आम्ही सगळ्यांनीच असं रिॲक्ट व्हायला नको होतं, रितेश म्हणाला. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुणाशीही फ्रेंडशिप करा, पण ती उथळपणे नाही तर मनापासून करा. माझी आणि गीतूची कॉलेजपासूनची मैत्री आहे. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहिलोत. तिच्यावर एवढी वेळ येऊन गेली, आम्हाला एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवता आला नाही. तरी जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा ती पहिले मला भेटायला आली. तुम्हाला फक्त मजा मस्तीसाठी फ्रेंड्स हवे असतील तर आम्हाला शक्य नाही. आणि गौतम, तुझ्या फिलिंग्स चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही, पण तू निदान तिला नीट ओळखून तरी घ्यायला हवे होतंस. ती पटकन कुणाच्यात मिक्स होत नाही, पण ज्यांच्यासोबत मैत्री करते त्यांच्यासोबत शेवटपर्यंत निभावते. तुम्ही सगळ्यांनी नीट विचार करून काय ते ठरवा. चला, लेक्चर सुरू होईल. दीक्षा सगळ्यांसोबत बोलून आत निघून गेली. दीक्षा निघून गेल्यावर सुजितने बोलायला सुरुवात केली. गाईस, तुम्हाला काय वाटतं? आपला आहे तोच ग्रुप असू द्या की त्यांना घ्यायचं? गौतम, ती मॅरिड आहे, त्यामुळे तुला तिच्यासोबत पुढे जाणं शक्य नाही. आपण यासाठीच तर मैत्री केली होती. कदाचित स्वार्थीपणाने मैत्री केली म्हणून टिकली नाही, सुजित म्हणाला. असं कसं म्हणतो सुजित? ती जे वागली ते योग्य वाटतं का तुला? आणि तू म्हणतोस तसं तिचा नवरा असेल असं मला तरी वाटत नाही. एवढं सज्जन कुणीही नसतं, सोनिया म्हणाली. म्हणून म्हणतोय, त्यांचं त्यांना राहू द्या. आपला ग्रुप होता तसाच असू द्या, सुजित म्हणाला. ठीक आहे, आपला ग्रुप आधी होता तसाच राहील. कुणालाही ॲड करायची गरज नाही. उगाच ग्रुपचं वातावरण खराब व्हायला नको. निघूया आपण, रितेश म्हणाला. हो चला. सगळेजण आत निघून आले. थोड्या वेळात लेक्चरला सुरुवात झाली. गीतिका मन लावून लेक्चर ऐकत होती. प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत होती. सुजित सोडल्यास बाकी कुणाचंही लेक्चरमध्ये लक्ष लागत नव्हतं. सुरुवातीचे लेक्चर अटेंड करून रिसेसमध्ये गीतिका आणि दीक्षा कॅन्टीनला निघून आल्या. दोघी शांत शांत होत्या. रेणूचा कॉल आला म्हणून गीतिका बाजूला जाऊन बोलू लागली. तेव्हाच दीक्षाला देवांशचा कॉल आला. हॅलो जीजू, बोला ना, दीक्षा म्हणाली. दीक्षा, गीतिका कशी आहे? तिचा मूड ठीक आहे ना? तुला काही बोलली कधी? देवांश काळजीने म्हणाला. ठीक आहे ती, पण थोडी नर्वस आहे. जीजू, तुम्ही समजवा ना तिला, दीक्षा म्हणाली. डोंट वरी, मी तिला समजवले. 1-2 दिवसात ती नॉर्मल होईल. कॉलेज सुटल्यावर मी तिला न्यायला येणार आहे. तू तिला सांगू नकोस, मी सरप्राईज देईन तिला, देवांश म्हणाला. बरं झालं तुम्ही येणार आहात ते, दीक्षा म्हणाली. हो, तिचा मूड फारसा ठीक नाही आणि मला नेहमीप्रमाणे नाईट स्कूलला जायचं आहे. थोडा वेळ गीतूसोबत वेळ घालवीन, मग तिकडे जाईन, देवांश म्हणाला. बरं ठीक आहे, या तुम्ही, दीक्षा म्हणाली. दीक्षाने देवांशसोबत बोलून कॉल कट केला आणि बाहेर निघून आली. गीतिकाचंही बोलणं झालं होतं. दोघीही प्रॅक्टिकलसाठी निघून आल्या. सुजित आणि ग्रुप दीक्षाच्या मागे बसला असल्याने त्यांनी दीक्षाचं बोलणं ऐकलं. मला पाहायचं आहे कसा आहे गीतिकाचा नवरा. नाही तर आज तो येणारच आहे. बघू एवढं काय आहे त्यात ते, सोनिया उपहासाने म्हणाली. बरं चला निघूया, सुजित म्हणाला. सगळेजण प्रॅक्टिकलला निघून आले. कॉलेज सुटल्यावर गीतिका आणि दीक्षा बाहेर निघून आल्या. गीतू, आज मी बाईक चालवू का? प्लीज ना, दीक्षा म्हणाली. बरं ठीक आहे, चालव. तसे आज माझा मूड नाही आहे, गीतिका म्हणाली. बरं तू गेट बाहेर थांब, मी येते, दीक्षा म्हणाली. हो चालेल. गीतिका मान खाली घालून बाहेर येत होती. देवांश बाहेर गाडीला टेकून तिची वाट पाहत होता. तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला वाईट वाटलं. सहजच तिचं समोर लक्ष गेलं. देवांशला पाहताच तिचा चेहरा उजळला. ती धावतच त्याच्याकडे निघून आली. देव, तुम्ही इकडे कसे काय? अचानक तुम्ही येणार आहात हे मला बोलला का नाहीत? चीटर कुठले, गीतिका म्हणाली. अगं हो, शांतपणे बोल. एवढं सगळं एका दमात बोलायची आवश्यकता आहे का? देवांश म्हणाला. अहो पण तुम्ही कसे काय आलात? गीतिका म्हणाली. तुला आवडलं नाही का? देवांश म्हणाला. मला खूप आवडलं. काय प्रोफेसर साहेब, इथे बाहेर उभं राहून मुलींवर लाईन मारत होतात काय? गीतिका हाताची घडी घालत म्हणाली. विचार तर तोच होता, पण काय करणार, बायकोने पाहिलं तर रागवेल ना, म्हणून विचार बदलला, देवांश म्हणाला.
चॅप्टर कुठले? गीतिका त्याच्या दंडावर मारत म्हणाली. काय मुलगी आहे, इथे कॉलेजमध्ये तर शांत शांत असते आणि हा आला तर बघ तिचा चेहरा कसा खुललाय. रितेश म्हणाला. ए यार, पण तिचा नवरा बघ कसला हँडसम दिसतो. सोनिया म्हणाली. हा ना यार, त्यांची पर्सनॅलिटी पण मस्त आहे. रुद्रा म्हणाली. हो का, एवढंच आहे तर मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देते. उगाच तुम्हाला चोरून पाहायचा त्रास नको. दीक्षा त्यांच्या मागे उभी राहत म्हणाली. तू? सोनिया म्हणाली. चला तुमची ओळख करून देते. तसेही जीजू तुम्हाला नावाने ओळखतातच, आज चेहऱ्याने ओळखतील. चला चला. दीक्षा जबरदस्ती त्यांना देवांशसोबत ओळख करून द्यायला घेऊन आली. हाय जीजू, हा आमचा ग्रुप. गाईज, हे देवांश जोशी, आपल्या गीतिकाचे मिस्टर. दीक्षा म्हणाली. हॅलो एव्हरीवन. देवांश हसत म्हणाला. हॅलो सर. सुजित कसंबसं म्हणाला. जीजू, तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. हा सुजित, ही रुद्रा, असं म्हणत दीक्षाने सगळ्यांची ओळख करून दिली. नाईस टू मीट यू. बाय द वे, संडेला तुम्ही सगळे पिकनिकला जाणार होतात ना, त्याचं काय झालं? देवांश म्हणाला. गीतिका नाही म्हणाली ना, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. सोनिया म्हणाली. ओ डोंट वरी, ती तुमच्यासोबत पिकनिकला येईल. देवांश म्हणाला. नाही नको देव, आईबाबांना विचारायला लागेल ना. गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली. याविषयी आईला बाबांना विचारले मी, त्यांनी परवानगी दिली, सो जस्ट एन्जॉय. देवांश म्हणाला. थँक्यू सर. सुजित म्हणाला. देवांश सगळ्यांसोबत बोलत असताना देवांशच्या कानावर हाक आली. हॅलो देवांश. ए हाय स्नेहा, हाऊ आर यू? देवांश म्हणाला. फाईन. तू इकडे कसा काय? स्नेहा म्हणाली. देवांशची क्लासमेट आणि गीतिकाची प्रोफेसर. गीतिकाला न्यायला आलोय. शी इज माय वाईफ. देवांश म्हणाला. ओ, मला आधी सांगायचंच ना, मी लक्ष दिलं असतं. स्नेहा म्हणाली. इट्स ओके. ती माझ्या नावाने ओळखली जाण्यापेक्षा तिच्या नावाने मी ओळखायला गेलो तर मला जास्त आवडेल. देवांश म्हणाला. इम्प्रेसिव्ह. तू ना जराही बदलला नाहीस, आहेस तसंच आहेस. ओके चल, भेटू नंतर, जरा गडबड आहे. स्नेहा म्हणाली. शुअर. देवांश बोलला. स्नेहा देवांशचा निरोप घेऊन निघून गेली. गाईज, आम्ही निघू, उशीर होतोय. मला नंतर कामाला जायचे, भेटू नंतर. दीक्षा बाई तुझ्याकडेच ठेव, उद्या सकाळी रेणू गीतिकाला तुझ्याकडे सोडेल. देवांश म्हणाला. ओके जीजू. दीक्षा हसत म्हणाली. सगळ्यांचा निरोप घेऊन गीतिका आणि देवांश निघून गेले. गाई, झालं तुमचं समाधान? यापुढे तुम्हाला असं चोरून पाहायची गरज नाही. दीक्षा म्हणाली. दीक्षा किती कूल आहेत हे. आणि गीतिका कॉलेजमध्ये तर शांत आणि चेहरा पाडून असते, पण ते दिसल्यावर किती खुश झाली. सोनिया म्हणाली. हो, ते खूप छान आहेत. त्यांनी भित्रा गीतिकाला इतपत तरी बिनधास्त बनवले. मला खात्री आहे जीजूंसोबत राहून ती अजून स्ट्रॉंग होईल. जीजूंच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव हळूहळू तिच्यावरही पडायला लागेल. असो, मी निघते आता, तुम्ही एन्जॉय करा. दीक्षा म्हणाली. दीक्षा, तुम्ही ग्रुप परत जॉईन करा ना. सुजित म्हणाला. नको सुजित, गौतमच्या मनात ऑलरेडी तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. ती तुमच्यात आली तर अजून काही प्रॉब्लेम नकोत. उगाच नंतर सगळे तिलाच दोष द्याल. दीक्षा म्हणाली. सॉरी दीक्षा, माझी चूक झाली आणि आता मला कळले. मी तिच्या बाबतीत परत कधीही असा विचार करणार नाही. आम्हाला खरंच आवडेल तुमच्यासोबत मैत्री कंटिन्यू करायला. गौतम म्हणाला. गौतम बरोबर बोलतोय. आपण सगळे मिळून आपलं करिअर घडवू, तेही मजा मस्ती करत. हो ना रुद्रा? सोनिया म्हणाली. येस. रुद्रा म्हणाली. मी गीतिकासोबत बोलून घेते. दीक्षा म्हणाली. नाही नको, आम्ही बोलू. रितेश म्हणाला. बरं ठीक आहे, निघू मी? तुमचं आवरलं की तुम्ही पण निघा. बाय. दीक्षा ग्रुपचा निरोप घेऊन रूमवर निघून गेली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.